तर हाय हॅलो गाईज, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आपल्या लाडकी रेश्मा या चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन असा व्हिडिओ. तर तो आपला असणार आहे कॉमेडी व्हिडिओ. तर कसा वाटतोय तर कमेंटमध्ये नक्की सांगायचं. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. खूप सारं प्रेम द्यायचंय, कारण आता खूप दिवस झाले आपले संघर्षाचे व्हिडिओ चालू होते. त्याच्यामुळं इमोशनल व्हिडिओ मधून मी डायरेक्ट आता म्हटलं चला आपण कॉमेडीच्या व्हिडिओकडे थोडंसं वळूया. म्हणून मी आज तुमच्यासाठी घेऊन आले कॉमेडीचा व्हिडिओ. तर दादाने हा व्हिडिओ आणलेला आहे, म्हणजे कॉमेडीचा व्हिडिओ आहे. तो म्हटलं आपण करूया आज असा. तर म्हटलं ठीक आहे. तर तो आपल्याला प्रश्न विचारणार आहे तिकडून आणि मी त्यांची उत्तरं देणार आहे. आता ह्या तुम्हाला माहिती आहेत कोण आहे माझ्या, तरी पण सांगते. ही आहे माझी मोठी मुलगी आर्या आणि ही आहे माझी छोटी मुलगी मृण्मयी. तिला आम्ही लाडानी म्हणजे सृष्टी म्हणतो आणि हिला जुई म्हणतो. तर आपण चालू करूया व्हिडिओ, चला. प्रेमाचे टेस्टिंग आज. तुम्हाला या दोघींपैकी सगळ्यात जास्त खोटं कोण बोल? अरे कहना क्या चाहते हो? जर घरात मोठा निर्णय घ्यायचा असेल तर दोघांपैकी तुम्ही कोणाचं जास्त आहे? है मुझसे कोई स्मार्ट? तसं तर दोघींचं पण ऐकावं लागतं, पण जास्तीत जास्त तिचं. तुम्हाला जर फिरायला जायचं असेल तर दोघांपैकी कोणाला घेऊन तुम्ही फिरायला जाऊ शकता? एकीला? एकीला नाही, मी जाते तर मी दोघींना पण घेऊन जाते. नाहीतर शक्यतो मी एकटी कुठे जात नाही. नाही, जर एकटी- गेलीच बाय चान्स तर मग इलाज घेऊन जाते. दोघांपैकी सगळ्यात जास्त भांडखोर कोण आहे? हे काही आहे. दोघांपैकी अविश्वासू कोण आहे तुमचं? अविश्वासू हा, तसं तर नाही कोणी. नाही तरी पण प्रश्नाचं उत्तर द्यायचं थोडंफार असेल ना. थोडाफार सही पकडे हैं. या दोघांपैकी तुमचा सगळ्यात जास्त लाड कोण करणं असं वाटतं तुम्हाला? नाही, दोघी पण या गोष्टी दोघी पण करते. तुम्हाला म्हातारपणात कोण सांभाळण या दोघींपैकी असं वाटतं? तसं हे उत्तर मला जरा हेच आहे नाही का, कारण त्या शेवटी नवऱ्याच्या घरी जाणार आहे. त्याच्यामुळे त्यांची दोघींची बी गॅरंटी देता येत नाही मला की त्या सांभाळतील का नाही सांभाळतील. पण तरी पण जरी म्हंटल तरी ही सांभाळू शकते. तुम्हाला जर 10 लाख रुपये भेटले हा, तर तुम्ही कोणाला देता यातले 10 लाख रुपये? 10 लाख रुपये हा. मी दोघींना पण निम्मे निम्मे पैसे देणार. एकालाच विचारले. एकाला नाही, दोघींना पण मी देणार, तर निम्मे निम्मे देणार. नाहीतर मग कोणालाच नाही देणार. मी मेल्यानंतर जे कोणी घेईल ते घेईल, मग त्याचा विषय नाही. पण शक्यतो मी दोघींनाच देणार. दोघींपैकी सगळ्यात जास्त तुमचं कोण ऐकतं? ऐकतं. हा, कन्फ्युजन यार इसमें भी कोई पूछने वाली बात है? दोघांपैकी तुमचा आत्मविश्वास कोणावरती आहे? अति विश्वास. अरे यार इसमें भी कोई पूछने वाली बात है? समजा दोघींना पण 50,000 रुपये पगार आहे हा आणि तुम्हाला जर 5 लाखाची गरज आहे, हा, तर तुम्हाला 5 लाख ह्या दोघींपैकी कोण देईन असं वाटतं? असं वाटतं हे दे. नहीं दे सकती वो, स्वार्थी. दोघींचं लग्न झाल्यावर तुम्हाला कोण विसरण असं वाटतं? विसरल. हा, दोघींपैकी तुम्हाला कोण विसरण? हे काही इतना चुभने लगा हूँ सबको. विसरल. कॉलेजला गेला एक बी फोन नाही करत मला. पहिली सुरुवातीला नवीन कॉलेज चालू झालं होतं ना, तेव्हा आहे ना सुट्टी म्हणजे पोहोचल्यावर सुद्धा फोन असायचा. परत सुट्टी झाली तिची 11 वाजता, तेव्हा फोन असायचा. परत दुपारी 2 वाजता असायचा. कॉलेज सुटल्यावर बी फोन असायचा. परत मध्यंतरी कुठं जर आली ना तर तेव्हा बी फोन असायचा. पण आता 1 महिना 1.5 महिना झाला कॉलेज चालू झाल्यापासून ती मला एकही फोन करत नाही आणि काहीच. कारण की काय तुम्हाला माहिती का, मी महिन्यामधून ना आठवड्यावरच कॉलेजला गेले. आठवड्यावर गेलंच नाही.
असं काही नाही, त्याच्या आधी मी तसंच करत होती तू त्याच्यामुळे. हा. तुला वाटतं बघ कशी भांडते बघा बघा. याच्यावरच कळलं मला कोण जीव लावलं आणि कोण नाही ते. तुम्हाला दोघींपैकी सर्वात जास्त कोण आवडतं? आवडतं हम्म. ऑप्शन तसं नाही ना काय एकच. नाही, एकच सांगायचं. तसं नाही, दोन्ही पण माझ्या नाही, लाडक्याचे. तसं नाही, पण सर्वात जास्त कोण आवडतं? मोठा प्रश्न आहे आता. दोघी अर्ध्या अर्ध्या. हो एकच. आता या गोष्टीत गैरसमज व्हायला वाचलाय, पण आता पर्यायी सांगावं लागेल ना काहीतरी. मोठा 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 नाही, असं नाही, दोघी पण मला आवडतात. असं काही नाही की बाबा हीच आवडते तिचं आवडते, दोन्ही माझ्या मुलीत म्हणल्यावर त्या दोन्ही पण मला आवडते. असं नाही मी त्याच्यामध्ये हे करू शकत, दोघींमध्ये हीच आवडते आणि तीच आवडते. दोघींमध्ये सगळ्यात जास्त खर्च कोणाचा आहे? खर्च हे बघा यांचा आहे ना, जायला यायला दररोजचे 100 रुपये, परत खाणं पिणं वेगळंच असतं, महिन्या 15 दिवसातून यांना कपडे घ्यावे लागतात, हिला पण घ्यावे लागतात, पण हिचं जास्त खर्च नाही, ही जवळच जाते त्याच्यामुळे हिला जायला यायला 10-20 रुपये दिले तरी बी त्याच्यात तिचं सगळं होते. हा 10वीत असली तरी बी. त्याच्यामुळे हिचा जास्त खर्च आहे सध्या तरी. दोघींमध्ये तुम्हाला कोणाच्या गोष्टी पटत नाही? पटत नाही. कारण आहे ना, कारण काय सांगायचं की मूळ म्हणजे ते काही गोष्टी मला सांगतच नाही, मला ते इकडून तिकडून कळाल्या. हा, ही म्हणजे ही मृण्मयी, काही गोष्टी मला तिच्या पटत नाही, कारण ती मला काही सांगत नाही कोणत्या गोष्टी, मन मोकळेपणाने कधी माझ्याशी बोलत नाही, काय नाही. आपण जरी 10 वेळा प्रश्न विचारले तरी त्यातल्या 10 प्रश्नामधले एखाद्याच प्रश्नाचं उत्तर मला येतं, नाही तर कधी कधी ते पण येत नाही. त्याच्यामुळे मग मला तिचं जरा काही काही गोष्टी खटकतात आणि पटत बी नाही. दोघींपैकी तुम्हाला घरातल्या कामात सगळ्यात जास्त मदत कोण करतं? हे काय आहे? हे काम चुकार आहे हे ना, फक्त काय म्हणते, तिची गरज असेल किंवा तिला जर काही काम असेल ना माझ्याशी, तर मग तेवढी गोड गोड बोलते माझ्याशी, मग आपण तिला नेला जुई हे काम कर, मगच करते, तसं करत नाही, स्वतःहून कधीच करणार नाही. तसं हिला गरज असू नसू तिचं तिला जे काम दिले किंवा तिला म्हणलं ना आपण हे सृष्टी हे काम कर, ती उठून लगेच करते. ती नाही होय असं काही कधी म्हणत नाही, कधीतरीच एखाद्या वेळेस म्हणते, नाही तर शक्यतो नाही म्हणत. आता हा प्रश्न असा इंटरेस्टिंग आहे ना, याचं खरं उत्तर द्यायचा. प्रश्न सगळ्यात जास्त कॉमेडीचा आहे. हा. लहानपणी सगळ्यात जास्त हागीच कोणाला वापर? त्या काळात काय एवढं म्हणजे हागीचं एवढं हे नव्हतं, तरी पण मी जास्त नाही, पण त्यातल्या त्यात जास्त हिला वापरले. हिलाच वापरले, कारण ही झाल्यानंतर म्हणजे ही झाली. काय नव्हतं हा होतं, पण मी ना फक्त नाही का ट्रॅव्हलिंग कुठं बाहेर वगैरे गेले ना, गावाला वगैरे कुठं राहायला, समजा कोणाचं लग्न कार्य काय असेल तर गेले तरच वापरत होते तिला जास्त, पण शक्यतो मी जास्त हिला वापरलेत. हा, हिलाच वापरलेत. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचंय. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. आणि तुम्हाला जर वाटत असेल मी अजून म्हणजे असेच व्हिडिओ पुढचे कॉमेडी व्हिडिओ पाहिजेत की काय पाहिजे ते पण मला तुम्ही सांगा, त्याप्रमाणे मी व्हिडिओ बनवायला सुरुवात करणार आहे. आपले संघर्षाचे व्हिडिओ सगळे संपलेले आहेत, थोडेफार आहेत बाकी, पण त्याच्यात जर तुम्ही सांगितलं तर मी त्याचे पुढचे पार्ट बनवणार आहे, नाही तर शक्यतो मग इथून पुढचे माझे कॉमेडीचेच व्हिडिओ येतील तुम्हाला. तर कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद, बाय.